मल्लिकार्जुन आजीगावकर यांनी सुद्धा यायचं आहे। आज सकाळचे अन्नदाते शिवाजी रामभाऊ फुलाते आणि सायंकाळचे अन्नदाते श्री इंद्रजीत लिंबाजी पारत या सर्वांनी यायचं आहे। रखुमाई ठोबा रखुमाई जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देश काल परत्वे बोलू नये बोल। एका कीर्तनात मी 10 कीर्तनात हे सांगितलंय। एका कीर्तनात म्हणलं कपडे घाला अंगभर कपडे। पोरगी मला म्हणे गप 2 तासापासून तुझा आम्ही परंपरा म्हणून ऐकून घेतो, कुणाला सांगायला लागलास? लोकाला कपडे घाला तू कशामुळे उघडाय सांग म्हणे, सांग मग तिला मी हळूच म्हणलो बाई मी ओपन मधला आहे। मग त्याला कळलं बुवा विठ्ठल विठ्ठल मला आमच्या नारायण बाबांच्या संगतीमुळं वैदर्भीय वराडी भाषेचा इफेक्ट चांगला कळतो। मग त्याला माहिती ना आमच्या सामनेच राहतो पोऱ्या तो, मग मला कळलं ना मग असं बोलतात ते ढंगाने। त्या आमच्या मराठवाड्यात वेगळंच काही बोलतात, खानदेशात वेगळंच बोलतात। त्या नाशिक सिन्नरकडे गेलं हा महाराज आमच्याकडे आलेला म्हणत नाही, हा 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 बुवा आमच्याकडे येईल आहे। मला येईल आहे अरे लग्नच नाही तर येईल कसा? विठ्ठल त्या परभणी पूर्णेकडे गेलं आणि गाडीत बसल्या बसल्या जर रस्ता विचारला ना कुणीकडे जावं, ते म्हणतात डावीकडे काला। मी लगेच अंग टाकलं असं। ते म्हणले तसं नाही इकडे जा म्हणलं। बर तुम्ही काला म्हणलात म्हणून अंग टाकलं म्हणलं, बाकी काही नाही। भाव कळत नाहीत, वेळ आपल्याला कमी। विनोदावर फराळावर कीर्तन नको। आपली भूमिका खूप मजबूत चालत आली आतापर्यंत। अमर अमरे अमरकंद खरे, जसं चंदनातील आतल्या गाभ्याच्या सुगंधाला किंमत आहे, तसं अमरतत्व जगताच्या पाठीवर कोणतं खरं असेल तर त्या म्हणजे सत्स्वरूपता, चित स्वरूपा आणि आनंद स्वरूपता, त्याचं नाव आनंदकंद ब्रह्म आहे आणि तो ब्रह्मांडाचा नायक आहे। नंदा घरी राहतो आहे, त्याला म्हणायचं अमरकंद खरे। पण असं ब्रह्मतत्व होऊनी गुजिरे दूध मागे। आता 9 लाख गाई ज्याच्या घरी आहेत तो दूध मागेल का हो? कल्पना करा तुम्ही, नाही मागणार। मग दूध म्हणजे एक्झॅक्टली काय? तर दूध म्हणजे प्रेम संवादाची भाषा। विठ्ठल विठ्ठल ते पातळ असावं, धवल शुभ्र असावं, पवित्र असावं, चविष्ट असावं आणि सर्वाला उपकारक असावं, हा भाव त्यातला आहे। होनी गुजिरे दूध मागे, निवृत्ती परिचार। परिचार म्हणजे मी वैष्णवांच्या समवेत उदयाला आलो तेव्हा सेवाभाव माझा गहिनींच्या कृपेनं मला प्राप्त झाला आणि त्याचा इफेक्ट असा झाला, आम्ही नाथपंथातले असलो तरी आमच्या घराण्यात निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण। पण पुढचा ऐका, कुळ हे पावन कृष्ण नामे। तुकोबाराला सुद्धा थांबवलं नाही। सगळीकडे ब्रह्ममय जगत दिसायला लागलं। निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ,
पूजी दिन काळ आत्माराम. आता ज्ञानोबरायांचं दादाचं म्हणणं एकच आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मरामा. आत्मराम अत्यंत पवित्र पद आहे आणि त्याला तुम्ही भजा. सगळ्या संतांनी कृष्ण या देवतेला वंदनीय मानलेला असल्यामुळे शंकराचार्य म्हणाले भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. हे वर्णन परमात्म्याचं केलेलं आहे. आणि पांडुरंगाचं गवावृंद का नंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांतगंड स्थलांगम. गायींच्या मेळ्यात फिरणार ब्रह्मतत्वच हरी कृष्ण विटेवरती विराजमान आहे आणि तोच कृष्ण बापूंच्या कृपेनं या पवित्र मातीत आहे. त्या मातीला अभिवादन करतो आणि कीर्तन समारूपाच्या दिशेनं मी घेऊन जातो. कीर्तन माझं संपलं. सगळ्या संतांना कृष्ण आत्मीयतेचा आपला आपला विषय वाटला. सगळ्यांच्या भावना आहेत, त्यात एक भावना मांडतो आणि समाप्त करतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, तुलता कृष्ण माझा बहीण बंधू तुलता कृष्ण माझा, कृष्ण माझो, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे. नाथराय वेगळं सांगतात. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना, हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे हरे कृष्णा ऊस गोड लागला म्हणून मुळा संकट खावे, गावचा पाटील झाला म्हणून गावाचे गुण वावे. हरे कृष्णा हरे हरे कृष्णा आमचा चेहरा याचा. मग त्यांना घ्यायचं जागे किती, झोपले किती, प्रसन्न किती आहेत, ऐकतात का, यात वर्गणी देणारा कोण आहे, टाळाटाळी करणारा कोण आहे. त्यात स्कॅन होता आणि स्कॅन झाल्यावर मला कळते चेहरे की कोणी देणार आहे, कोणी वजन मारणार आहे, फुकटे किती त्यात. विठाल कुणाचं नाव घ्यायचं, कुणाशी एकरूप व्हायचं. महेंद्र महाराज त्याचं उत्तर गीत येते. एको देवो देवकी पुत्र एव. एका कृष्णाखेरीज अन्य देवता आपल्या करायच्या नाहीत. तोच कृष्ण विठ्ठल आहे. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचाच पती आपला करून घ्यावा. न अन्य इति अनन्यता. सर्वसंगी विठ आला तू एकला आवडसी. तो देव आपला एक करावा. एरझार आपली वाया जात नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे. एकरूपे कृष्ण नाम असा अन्वय लावायचा. विठाल जाण्या येण्यात आपला प्रचंड कालखंड अनेक यवनीमध्ये गेला. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर भगवान कृष्णचंद्र परमात्म्याची जी पंचधातूची मूर्ती आहे तिला केवळ धातूची मूर्ती न मानता तो कृष्ण प्राण आहे असं म्हणून त्याची सेवा तुम्ही करा. परमात्मा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. श्रीकृष्णाचे सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे.
मदन पोटा आले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. इंद्र आणि चंद्र ज्याच्या तेजापुढे फिक पडतात आणि कोटी सूर्य चंद्र ज्याच्या मुखावरती विलसत्व आहे तो भगवान कृष्णचंद्र परमात्मा बापूंच्या कृपेने या पवित्र मातीत विराजमान आहे. मग त्या परमात्म्याला आपलं करा आणि त्याचं स्मरण करा ना. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. 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 नंदा घरी सोहळे बाल क्रीडा. नंदा घरी सोहळे बाल क्रीडा. ते हे कृष्ण नामे गोपी संगे मेळे. ते हे कृष्ण नामे गोपी संगे मेळे. नंदा घरी सोहळे बाल क्रीडा. नंदा घरी सोहळे बाल क्रीडा. ते हे कृष्ण नामे गोपी संगे मेळे. ते हे कृष्ण नामे गोपी संगे मेळे. कृष्ण नामे गोपी संगे मेळे. नंदा घरी सोहळे बाल गोपी एरझार वाया न जाता ज्या देवासी अन्वय पहा. ज्या देवासी तुम्हाला एक व्हायचंय तो हा एक देव आहे. ते हे ज्या एक देवतेशी तुम्हाला एक रूप व्हायचंय ते हे कृष्ण नाम आहे. त्याला अनंत नाम आहेत. अनंत हे नाम ज्या बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या. एक वाक्य बोलू का. विष्णू सहस्त्रनामाचे 100 पाठ केल्यावर जे फळ मिळतं ते सगळं फळ फक्त कृष्ण आणि राम एका अक्षराने प्राप्त होतं. एवढा अधिकार रामनामाचा आहे. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आनन म्हणजे मुख हा वर देण्यात आलेला आहे. एवढा अधिकार कृष्ण आणि राम या 2 अक्षराच्या नावाचा थोरला अधिकार आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा सप्ताह विशद उदंड गाती नाही. अखंड कायम स्वरूपाचे जे गातात त्यांनाच हा भगवत प्रसाद मिळतो, अन्यथा नाही. वृंदावनातले साधू काय सुंदर चिंतन करतात कृष्णाचं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. कृष्ण कृष्ण म्हणून रडतात ते. लता विली वृक्ष फांद्यांना हरी हरी म्हणून आलिंगन देतात. रमण रीतीत एक साधू राहत होते आणि महाराष्ट्रातल्या काही लक्झऱ्या कॉलेज स्टुडंट पोरांच्या सहली तिथं गेल्या. आता मुला मुलींचा स्वभाव आहे एन्जॉय करणे. तर त्या दाढी जटेवाल्या एका साधूला पाहिलं आणि ते प्रातःसमयाला उठून रमण रीतीतली वाळू आपल्या दाढीच्या केसानं झाडत होते. नीट ऐकावर का. पोरपुरी हसायला लागले. देखो बाबा कैसे वर्तन करते हैं. अरे झाड़ू लगाओ, बालों से क्यों साफ करते हो. ते महात्मा आले, रड़ाने लगले. बेटा क्षमा मांगता हूँ, मैं झाड़ू क्यों नहीं लगाता, इसका कारण कुछ अलग है. बोले क्या. रात्रि को पौर्णिमा थी बोले, और भागवत गीता में और भागवत में ऐसा लिखा है की शरदोत्फुल्ल मल्लिका. शरदाच्या टिपोर चांदण्यात परमात्मा राधेला घेऊन येतात. खांद्यावरती हात टाकतात. आधरामृताचं सेवन केल्या जातं आणि परमात्मा कृष्णाची पाय कोवळे त्या मातीत त्या रीतीत वाळूत उमटल्या जातात. त्या कोवळ्या पायाच्या चिन्हाला झाडूची काडी जर टोचली तर माझ्या परमात्म्याला त्रास होईल. हा मधुराद्वैत भाव आहे. हा प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या
गुलाबराव महाराज मांडत असायचे विठ्ठल विठ्ठल. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य शाळीग्राम आणि चंद्रमौलेश्वर लिंग पूजन करताना हाताचा स्पर्श होऊ देत नाहीत. एक गालीच्या सारखं वस्त्र ठेवतात. काही विद्वानांनी त्यांना प्रश्न विचारला, हातावर का ठेवत नाहीत? ते म्हणाले, भगवान एवढा कोवळा आहे की आपल्या हाताने आपल्या जड कातडीनं त्या हाताने त्या देवाला वेदना होऊ नयेत. हा भाव तुमचा माझा असला पाहिजे तर कृष्ण भक्ती करण्यात मजा आहे, नाही तर न केलेली बरी. कृष्ण म्हणलं की कोवळा अंतःकरण, साजूकता, नाजूकता, पावित्र्यता, टापटीप आणि चारित्र्य संपन्नता. विठ्ठल ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. एक प्रसंग सांगतो, मोठा प्रदीर्घ प्रसंग आहे, पण शुकस्वरूप डोंगरे महाराजांच्या मुखातून द्रवलेला अर्थ आहे हा. चक्रांकित बाबांच्याकडे आला, बाबांच्याकडनं माझ्याकडे आला. तो क्रमवार तुमच्या समोर सांगतो. उतुरकर कथा सांगायच्या, आपण एक कथा सांगतात. प्रासादिक भाव आहे. काय झालं, कन्हैयानी आई वडिलांना कारागृहातनं सोडवलं. आपल्या गुरूंचे जेवढे लेकरं होते ते परत आणून दिले आणि परमात्म्याचे 16,108 विवाह संपन्न झाले. आणि विश्वकर्म्याच्या हातानं द्वारका सुवर्णाची तयार करण्यात आली. द्वारकेत परमात्मा राहायला लागले आणि द्वारकेच्या समुद्राचं पाणी गडगड गड हर हर करत परमात्म्याच्या पायाला आजे नित्य स्पर्श करता अशी भावना आपण करावी. रुक्मिणी सदैव सेवेत चंपकलता, मित्रबिंदा, कालिंदी, सत्यभामा, जांबुवती इत्यादी. यातली प्रसन्न स्वभावाची, बाकी वाईट मी म्हणत नाही, पण रुक्मिणी साध्या सरळ विदाऊट मेकअप प्रेमसमर्पण करणाऱ्या होत्या. सत्यभामा स्मार्ट होती, परंतु असं होतं कधी कधी स्मार्ट असल्यावर विठ्ठल विठ्ठल असो. सगळ्याच जणी परमात्म्याची सेवा करायच्या. आणि एक दिवस अंतःपुरात जाऊन आदरणीय बाबा परमात्मा खूप रडायला लागले. हंबरडा फोडून रडले आणि डोळ्यातल्या पानवानं अतिशोक्ती अलंकारे त्यांच्या खोलीतला गालीचा अर्धा ओला झाला. एवढं परमात्मा रडले. आणि त्या रडताना उद्धवजीची एंट्री आतमध्ये झाली आणि उद्धवाने परमात्म्याच्या हात लावला हाताला आणि विचारलं, देवा तुम्हाला रडायला काय झालंय? मी एवढा ज्ञानी, शंकेचं समाधान करीय. मी एवढा ज्ञानी, यातच उद्धव नापास परमात्म्याने केला. अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि ममत्व हे परमार्थाला गतिवरोधक आहेत, काटेरी कुंपण आहेत, परमार्थाच्या तटबंद्या आहेत. आणि तीच अडचण झाली उद्धवाची. मी ज्ञानी आहे. भगवान म्हणाले, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. सूचना दिली संत वचनाप्रमाणे. आणि उद्धवाला परमात्म्याने सांगितलं, मला एक क्षणही द्वारकेत करमत नाही. पुत्र पौत्र धन धान्य कनक संपन्नताय, परंतु मला इथे करमत नाही. मला ना गोकुळात जावंसं वाटतं. का? मैया कडेवर घेत असायची, दही कालवायची, कडेवर घ्यायची, चंद्रमा दाखवायची आणि मला गाणं म्हणत म्हणत ती खाऊ घालायची. एक नंदबाबा, माझे बाबा पाटील, परंतु मला पाहिलं की बाबा पगडी डोक्यातली बगलेत घेऊन मला कडेवर घेत असायचे आणि ललवा लाला कन्हवा म्हणत माझे चुंबन घेत असायचे. गवळणींना एक क्षणही माझ्या विना करमत नव्हतं. पेंद्या, वडजा, वाकडा, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, मनसुखा, धनसुखा हे सगळे मित्र माझ्या विना तडफडत असतील. आणि गवळणींच्या भावाबद्दल तर मला न बोललेलं बरं. 7 वास्मिन परम प्रेमरूपा अमृतस्वरूपाचं नारद भक्ती सूत्र. मला त्यांच्या विना करमत नाही. उद्धवानी सांगायला सुरुवात केली, अरे त्या खेड्यातल्या, त्यांना कळत नाही, डॉक्टरेट नाही, फिलॉसॉफर नाहीत,
IT क्षेत्रात नाहीत, इंजिनिअरिंगला नाही आहेत, मेडिकलला नाहीत, डी फार्मसी कळत नाही, बी फार्मसी कळत नाही, MBA नाहीत, BBA नाहीत, पत्रकार नाहीत, कृषी क्षेत्रात नाहीत, कीर्तनकार नाहीत, गायक नाहीत, विशारद नाहीत, अलंकार नाहीत, नेते नाहीत, उपनेते नाहीत, कॅबिनेट नाही, राज्य नाही, विभागीय नाही, जिल्हा नाही, गाव नाही, तालुका नाही, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत. आणि त्यांच्यात जायचं मला आवडत नाही बुवा, मला चांगल्या लोकात जावं वाटतं, ज्ञानी लोकात मी त्यांच्यात जाणार नाही. उद्धवा माझी प्रार्थना आहे, तुला जावं लागेल. देवानी प्रार्थना केली, उद्धवा जावं लागेल तुला, तू बृहस्पतीसारखा आहे. उद्धव बुद्धिसत्तमहा, तू ज्ञानी आहेस, हां तू जा. उद्धवाला तू ज्ञानी म्हणल्यावर जरा भाव आला आणि उद्धव दरकोस दर मुक्काम करत गुजरात ते उत्तर प्रदेश ऐकताय ना, गोकुळाकडे आला. आणि आल्यानंतर काही गवळणी नदी पात्राजवळ रडत रडत बसलेल्या होत्या. गवळणी विचारलं, रडता का? ते म्हणाल्या, परमात्म्याचा अंगसंग समाप्त झाल्यामुळे एथवरी होता संग, पण अंगे अंग लपविले म्हणून मला दुःख वाटतं. एक दुसरी गवळण पाहिली यमुनेच्या काठावर, तिने असा हात टाकला होता. तुम्ही ऐकताय ना, सगळेजणी पाहताय ना, असा हात. एका गवळणीला उद्धवाने विचारलं, हिने हात असा का केला? ती म्हणाली, विनाकारण नाही केला, तिला विचार. तिला जाऊन विचारलं उद्धवानी, अरे मैया ऐसा हाथ क्यों रखा है? बोले ऐसा ही नहीं रखा मैंने, तू कौन आया कहाँ का घमेंडी, बड़ा पंडित लगा रहा है, यहाँ कौन है तुझा पता नहीं चलता, मेरा कन्हवा मेरा लाला है, उसके कंधे पर मैंने हाथ डाला है. तिसरी गवळण जाऊन पाहिली तर तिने असं तोंड केलं होतं. तिला विचारलं, का ग? चौथी म्हणाली, उद्धवा तुला कळायचं नाही, परमात्म्याने असं तोंड केले वरून आणि परमात्म्याच्या आधारामृताचा स्वाद ती खालची गवळण चाखती आहे. एक गवळणनी पदन्यास केला आणि असाच पाय ठेवला अंगठ्यावरती. तिला विचारलं, टाच टेकव ना. ती म्हणली, ना लाला के समान मेरा भी नृत्य चल रहा है, देखो अंगूठे पर भगवान पदन्यास कर रहा है. परमात्मा दिसत नाही, पण त्या गवळणी सांगतात परमात्मा आमच्या बरोबर आहे. आणि जेव्हा उद्धवाने विचारलं, हे पाणी उकळतंय कसं? हिटर नाही, सौर ऊर्जा नाही, MSCB नाही, गॅसवर नाही, लाकडावर तापवलं नाही, उकळतं कसं आहे? नंदबाबांचा वाडा कुठे? काही गवळणी म्हणाल्या, तू कहाँ से आया? बोले यहाँ से आया. क्या नाम है? उद्धव. अच्छा तुझे पता है ये जो पानी कहाँ से आ रहा है? अरे जहाँ मैया यशोदा रोते रोते बैठी है वहाँ से जल प्रवाहित होता है, और देखो उष्मा कितना है उसका, म्हणजे पाणी केवढं गरम आहे. म्हणून आश्चर्यचकित झालेला उद्धव नंदबाबांच्या वाड्याकडे गेला. नंदबाबा दरवाजात उभे होते आणि बोलत होते, लाला लाला, अरे मस्ती मत करो, ग्वाल बाल के साथ मत घूमो, चलो मैया बुला रही है, भोजन प्रसाद पाना है, चलो 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 अभी राती बनी है, विश्राम करो. नंद बाबा बोलतायत. हे दृश्य पाहिलं आणि तोंडात बोट घातलं आणि वाड्यात जाऊन विचारलं, यशोदा मैया, हा आवाज दिला. मैया बाहेर आली आणि उद्धवाला तिने स्तंभी दिली, दाब टाकला, रागाने पाहिलं. ती म्हणाले, ए चुप बैठ, पता नहीं चलता अंदर लाला पालने में सो रहा है और मैं लोरी गा रही हूँ. लोरी म्हणजे पाळणा. अंगाई गीत म्हणते, हळूच बोल, तुला कळत नाही, रात्र रात्र कन्हैया जागतोय, सकाळीच उठून गायींच्या मागं जातो, पायाने रक्त निघाले, काटे सराटेत, गायींची सेवा करतो, माखणी फिनिश करतो म्हणून लोक त्याच्यावर आरोप करतात. मी त्याच्या पायाला तेल लावलंय, लोणी खाऊ घातलंय, आत्ताच विंचरलंय, जुट्टू बांधलाय, काजळ लावलंय, दृष्ट होऊन म्हणून टीक लावली आणि लाला आत्ता झोपलाय. हे दृश्य महेंद्र महाराज जेव्हा उद्धवानी यशोदेचं पाहिलं तेव्हा ज्ञानाच्या भंडाराच्या ग्रंथात कपड्यात बांधले आणि उद्धवानी गोकुळातल्या सगळ्या कृष्णमय झालेल्या जीवांना शिरसाष्टांग नमस्कार घातला, हात जोडले, प्रणाम केला. आणि त्या भक्तीपुढे त्यांनी सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशम, हे तत्वज्ञान असलं तरी भक्तीपुढे ज्ञान थोकडे कमकुवत आहे. म्हणून आपल्या कीर्तनात विवेचनापेक्षा प्रमाण, भक्ती, विठ्ठल, पांडुरंग, कथा, संत चरित्र याला फार महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्धवाला हा महिमा कळला आणि उद्धवानी आता द्वारकेला जायचं रद्द केलं. पण नंदबाबांनी समजूत घातली, देखो कृष्णमय जीवन हुआ हमारा और तुझे भी कृष्ण के अलावा नहीं चलता, तो आप जाओ, तेरा लाला द्वारका में और हमारा लाला यहाँ है, जाओ. दरकोस दर मुक्काम करत करत उद्धव द्वारकेत गेले आणि कन्हैयाला आवाज दिला, लाला मी आलो म्हणे. सिंहासनावरून परमात्मा पळत पळत आले आणि उद्धवाला आलिंगन देणार का, व्रजाच्या मातीचं दर्शन घेऊन आलाय म्हणून, भक्ती कळाली म्हणून आलाय. उद्धवाने हात धरला, बाजूला काढला परमात्म्याचा. तू अंदर से भी काला है, ऊपर से भी काला है, कृष्ण पक्ष का भी है ना, अष्टमी तिथि का है, राति कारागृह में जन्म हुआ, तू कहीं सादा है. अरे तुझे अगर मुझे इतना बताना चाहिए तो तू गोकुल में क्यों नहीं रहता. देखो कितना प्रेम है मैया का, कितना ग्वालों का प्रेम आहे. भगवान म्हणाले, माझं काम झालं, आता मला फक्त तुला सांगायचं होतं, ज्ञानाची घमेंड नको, भक्ती किती पवित्र आहे, गोकुळात जाऊन पहा, कथा माझी संपली. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे. आणि काय चलतं तिकडं, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. अमर अमरे अमर कंद खरे, अमर अमरे अमर कंद खरे, अमर अमरे अमर कंद खरे, अमर अमरे अमर कंद खरे. होनी गोजे दूध मागे, होनी गोजे दूध मागे, होनी गोजे दूध मागे. अमर अमरे अमर कंद खरे, अमर अमरे अमर कंद खरे, अमर अमरे कंद खरे, अमर अमरे अमर कंद खरे. होनी गोजिरे दूध मागे, गोजरे दूध मागे, ते हे कृष्ण नाम गोपी संग मिळे, ते हे कृष्ण नाम गोपी संग मिळे. गोजरे दूध मागे, होनी गोजरे दूध मागे, ते हे कृष्ण नाम गोपी संग मिळे, ते हे कृष्ण नाम गोपी संग. ह्या लेकरांच्यासाठी टाळ्या वाजवण्याचा सगळं छान, उत्तमच. अमर अमरे सरळ अर्थ आहे, मर नावाचा बोल ज्याला लागला त्याचं नाव जीव, त्याला मरावंच लागतं. आणि अ उपसर लागला अमर, अमर पद आहे ईश्वराला, इंद्राला नाही, चंद्राला नाही, ब्रह्म्याला नाही, हरिपदाला ब्रह्मतत्वाला उपाधी अमर. अमर अमरे म्हणजे न मरे, अमर तत्व मरत नाही, अविनाशी तू तद्विधी. अमर अमरे अमर कंद खरे, यात दिसत नाही पण दृष्टांत दिलेला आहे तो असा सूक्ष्म आहे. चंदनाच्या झाडाला किंमत आहे का चंदनाच्या गाभ्याला किंमत आहे हो? बोला ना बोला ना. एका शेतकऱ्याला मी म्हणालो, मला चंदन मिळत नाही, आणून दे. त्यांनी झाड तोडलेले लाकडं ट्रॅक्टरमध्ये टाकले आणि माझ्या वाड्यासमोर आणले. त्याला म्हणलं, अरे ह्या फांद्यान खोडन याचं मला काय करायचं. ते म्हणलं, मग नेऊ का? म्हणलं नेऊ नको, शेवटी लागेल मला, राहू दे. चंदनाच्या फांदीला सुगंध आहे का? बोला ना. फुलांना सुगंध आहे का? पानाला सुगंध आहे का? आंतरसालीला सुगंध आहे का? नाही. चंदनाच्या खोडाच्या मध्ये एक गाभा आहे आणि त्या गाभ्यामध्ये कंद आहे, खडूच्या, सिस्पेन्सलच्या, सिगारेटच्या आकाराचा, आणि त्यातनं सुगंध येतो. ते जर सहानेवर उगाळलं तर घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम
ते गंध श्रीखंडासारखं दिसतं. म्हणून श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. ते चंदन कपाळाला शीतल ठरतं. माऊलींना निवृत्तीनाथ दादाला उटी लावतात. उटी, तीच उटी मी आपली गोळी पाण्यात भिजवतो आणि कपाळाला लावतो. माथा शांत राहतो, चिडचिड होत नाही, त्रास होत नाही, त्वचा इन्फेक्शन होत नाही. हल्ली नवीन जे गंध कुंकू निघाले त्यात केमिकल आहे. तुमच्या कपाळांना त्रास होतो ना. आमचे बॉल कुंकू लावा. अरे कुंकू काय लावा, प्युअर नाही राहिलं ते. पिवळ हळदीचं मिळतं ते आणत नाहीत, बंगला कोटीचा. आणि कुंकू केमिकलचं. काय पेटवावं त्यांना. विठाल विठाल नारायण बाबा, त्या ऍसिडच्या कुंकाने माझा अंगठाच काढायची पाळी आली होती. शुगर, मला साखरेचा रोग, आणि पायाच्या अंगठ्याला एवढं काळं पडलं आणि त्याला सूक्ष्माती सूक्ष्म केसाच्या आकाराचं छिद्र पडलं. त्यातून पाणी यायला लागलं आणि गुदगुद व्हायला लागलं. मी स्किन स्पेशालिस्टकडे गेलो. त्यांनी टॅबलेट दिल्या, लिक्विड दिलं, फरक नाही. मग MD कडे गेलो. म्हणलं डॉक्टर आता असं असं. ते म्हणाले महाराज हे पॉइझन तयार झाले केमिकलच्या कुंकामुळे, त्यामुळं गँग्रीन होऊन पाय कदाचित काढावा लागेल. म्हणलं मग पाय काढण्यापेक्षा अंगठा काढा, पण मला काढू नका. नाही कळलं. शेवटी माणसाला जीव प्रिय आहे की नाही, आहे की नाही. मग ते एक बजाज डॉक्टर मला भेटले. त्यांनी काय औषध दिलं त्यालाच माहिती बिचाऱ्याला. ते लावलं, ते जुळलं आणि त्रास संपला. लाल भडक अष्टगंध आणि लाल भडक कुंकू हे कपाळाला प्रॉब्लेम करतं, त्रासदायक ठरतं. पूर्वी उत्तम मेण असायचे जुने, आणि त्या मेणाने गुदगुद होत नव्हतं, त्रास होत नव्हता. म्हणून पुरी महिला आता टिकल्या लावतात. आणि आपण टीका करतो टिकल्या लावल्या. अरे टिकल्यात हे काय कमी आहे. माती, दगड, सेन अंगावर उडू नये म्हणून एक असं रबर प्लास्टिक असायचं फायबर तुकडा. त्याला एक पितळी सिंह आलाय. आता नीट बघा जरा का, स्कॅन ऑब्झर्व करा बुलेट. त्या सिंहाच्या तोंडात एक पितळी कडी आहे, त्याचे 2 दात आहेत. आणि तो शूरवीर प्रेमवीर तरुण युवक. नाही कळलं तुम्हाला. स्वातंत्र्यवीर वेगळे, प्रेमवीर. तो प्रेमवीर त्या बुलेटचं एक्सलेटर वाढवून ढोलकीची बेरिंग तोडून बट 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 आवाज करत त्या ग्राउंडवरती फिरतो. त्याच्या हातात एक गुलाबाचं फूल. त्याची माझी मुलाखत झाली. म्हणलं वा, तुझं जीवन मला आवडलं, आमच्या नशिबात नाही. मानावं लागेल तुला. खरंच एखाद्यालाच हा आनंद भोगता येतो, सगळ्यांनाच भोगता येत नाही. तुला स्टुडंट होता आलं, तुला मित्र मैत्रिणी भेटल्या. आमच्या जीवनात कोणी मित्र नाही, शत्रू नाही. शत्रूही समान आणि मित्रही समान. समः शत्रूच मित्रेच तथा मानापमानयो हो. तुझं मात्र भाग्य, तुला मैत्रिणी भेटल्या, बऱ्याच चक्रा मारल्या. तू म्हणला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 3 इयर मी या कालखंडात फिरलो. म्हटलं मग काही गुण आला की नाही. तू म्हणला नाही. पाकळ्या गळाल्या, काटे टोचले, बुलेट गेली, टायर उगाळले, पण रिस्पेक्ट मिळाला नाही. दृष्टांत कळला नाही तुम्हाला. एक मित्र ताडकीने उठला आणि तो म्हणला महाराज त्याची मुलाखत काय घेता, 3 वर्ष झुरला पण जमलं नाही. दृष्टांत संपला. तुम्हाला कशी मराठी कळती मला कळत नाही, पण मला जी मांडणी मांडायची ती मांडतो मी. काही मला गुण आला नाही. झुरणे हे 2 भाव तुमच्या समोर मांडलेले आहेत. असह्य वेदना म्हणजे झुरणे. तर मग जन्म झाल्यावर मृत्यू आहे, मृत्यूनंतर क्रियाकर्म संपलं, मग त्या देहाला पुन्हा कसं झुरावं लागतं. कारण मत असे, राख झाली, सावळली, पाण्यात टाकली, दशक्रिया केली, गंगा पूजन केलं, वर्षश्राद्ध केलं, मग त्याला पुन्हा कुठे झुरावं लागलं, कुठे भोगावं लागलं. तर श्रीमद भागवतात 28 नरकांच्या गतीचे कुंड मांडलेले आहेत. त्या त्या कुंडात जीवाला तिथे तिथे कर्म केल्याप्रमाणे भोग भोगावे लागतात, म्हणजे झुरावं लागतं. कारण देह, लिंग देह, स्थूल देह, आणि तेव्हा दिला जातो तो सूक्ष्म देह.
त्या सूक्ष्म देहाला आदरणीय महाराज त्या त्या पॉइंटला ते दुःख भोगावं लागतं. म्हणून निवृत्तीनाथ दादा म्हणाले, उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे. जन्म येण्यात जाण्यात एरझारा झाल्या. आता एरझारे याला दृष्टांत देतो, नीट ऐका, भजन करा. विठाला जुन्या शिंद्यांच्या, देशमुखांच्या, होळकरांच्या, नाईकांच्या, पांड्यांच्या, कुलकर्ण्याच्या वाड्यात घड्याळ असायची भिंतीला. जरा दृष्टीसमोर चिंतन आणणारे ऐकणारे घड्याळ असायचं. आणि त्याला एक स्टीलचं लंबक असायचं, पळी पळी चमचा, आणि तो असा खट 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 खट. कीर्तन झालं, मुक्कामाला त्या वाड्यात मी गेलो. त्या कटकटीने मला काही झोप आली नाही. एक तर संतोष बुवांच्या स्वामींच्या घोरण्यामुळे मी देवाला प्रार्थना करायचो, घोर हा नको फार कष्ट लो, जनहितास मी व्यर्थ गुंतलो, तारी वारी रे संसार यातना, हे दयानिधी श्री गजानना. एक तर यांचं घोरणं, त्याचा मला घोर, आणि डोकेदुखी पुन्हा त्या घड्याळाची. टक 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 टक. त्या घड्याळाजवळ गेलो, कान लावला, आणि मी घड्याळाशी बोलायला लागलो. आधी प्रेमाने हात लावला त्याला. घड्याळ प्रसन्न झालं. एवढ्या रात्री कोण मला हात लावील? मी म्हणलं, मला तरी आता संन्यास घेतल्यावर कुठे हात लावा, तुला लावला. दृष्टांत कळायला माणसं जिवंत लागतात, मंडपातले प्रसन्न लागतात, आणि कान तयार लागतात, तरच ते कळतं, नाही तर काही मजा नाही. मला दंडाशिवा कोण आहे जवळ? आज तुझ्या पाठवून हात फिरवला. म्हणला, महाराज एवढं प्रेमाने मला जवळ घेतलंय, बोला ना. अरे म्हणलं, तुझा एवढा प्रवास चाललाय, कट कट कट, पुसत ते वासिम, वासिम ते दिग्रस, दिग्रस ते धारवा, खर्ची ते हर्षी, एवढा प्रवास चाललाय तुझा, वर किती वाजलेत ते मला माहित नाही. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? मला माहिती नाही. म्हणलं, जाणं येणं चालू आहे. मला जाणं येणं चालू आहे, डोकं दुखायला लागलं. पण 12:15 की 1:15 की 3:15 की 4:15 हे मला कळलं नाही. तसं जीव नावाच्या घड्याळांनो, तुमच्या माझ्या जीवनात येण्या जाण्याच्या एरझारी चालू आहेत, पण आपल्या जीवनात आता किती वाजलेत याचा अंदाज तुम्हाला लागत नाही. या एरझारीत तुमचा माझा काळ जातो. मग तुम्ही काय केलं पाहिजे? एकरूप आपल्याला कृष्ण नामासी होता आलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे. आपुला तो देव एक करून घ्यावा. आता प्रश्न असा आहे, कोणता देव आपला करावा? ऐकताय ना तुम्ही? मधून अधून सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे संसार दुःखाच्या भयाला न भीता आणि जन्म मृत्यूच्या भयाला न भीता, डरपोक न होता, शूर धीर वीर झुंजार वैष्णव संत जन्म मरणाला भीत नाहीत. हो, मी मरायला तयार आहे आणि जन्माला तयार आहे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले हा हा हा. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरून गेले अमर,
संतांच्या बाबतीत शूरत्व, जीवाच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे, आगा मर हा बोलन सहाती. कुणी मर म्हटलं की त्याला राग येतो. आपण डरपोक आहेत, घाबरतो. कोणाच्या मर म्हणण्यानं आपण मरत नाहीत. मला एक शेजारी मठ आहे आमच्या, आणि ते महाराज सारखा शाप देतात, तुझं वाटोळ होईल, पण माझं चांगलंच व्हायला लागलंय वरचीवर 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 वरचीवर. असं काही नसतं, लक्षात धरा. हे मधुबाबा मला गाडी 3दा वाटोळ मला त्यांनी आत्ता मला आशीर्वाद दिलाय, तुम्हाला मुलं बाळ होणार नाहीत. तुम्हाला आशीर्वाद नाही कळला? ती कळायला 4G 5G लागतं, टावर लागतं, रेंज लागती, मग कळतं. नुसत्या पंक्तीवाल्यांचं काम नाही, लक्षात धरा. आणि मला शाप दिला. आता त्या शापाचा मला आत्ता काय उपयोग आहे मला सांगा बरं. मला झाले काय न झाले काय, होऊन गेले. विठाल राग राग मी त्यांना शाप दिला, तुमचं लग्न होणार नाही. ऐकता का? अहो तुमच्यावर एवढा प्रेम करणार वर्ग आहे महाराष्ट्रात. अनेक लोकांचे कॉल येतात तुम्हाला दिवसातून, त्याच्यात तुम्ही संतोष मानलं पाहिजे. विठ्ठल सगळे आले पण त्याचं मन लागे ना, शिवा भेटला नाही. लाचावले म्हण ज्याची त्याची अपेक्षा असते. मी तुम्हाला डिफरन्स पोटभेद सांगितलेत. संत येण्यालाही भीत नाहीत, ऐकताय ना? संत जाण्यालाही भीत नाहीत, म्हणजे मृत्यूलाही भीत नाहीत. भय असलेला वर्ग आहे तो संसारी जीवाचा. बर, डार्विनचं असं मत आहे की जे उदयाला आलं ते कायमचं संपलं. या डार्विनच्या पाश्चात्य मताशी मी वैदिक सनातन हिंदू धर्माचा पाईक प्रचारक असल्यामुळं त्याचं मत मी मानत नाही. हा माझा स्वतंत्र विषय, हे त्याचं मत आहे. काश्मीर गर्डाचं मत मी मानलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? नाही मांडणार मी. न्यूटनचं मत चांगलं आहे, विज्ञानवाद्यांनी मानावं. ग्रीक शास्त्रज्ञांनी लाईटचा शोध लावला, तुम्ही म्हणावं. आम्ही परमार्थातलेत, आम्ही म्हणू ग्रीकनी नाही लावला. इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रेशन या सप्लाय करंटचा प्रकाशाचा शोध कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबारायण लावलाय. ओबी सांगत नाही. पाण्यात अग्नी आहे, सलील आहे, मंथन करा प्रज्वलित होईल. हा भाव कोणाचा आहे? त्याचा आहे ना, त्याचा भाव आहे ना. ठिबक प्रकल्प कुणी आणला महाराष्ट्रात? कृषी खात्यानं, केंद्रानं, राज्यानं, BSc ॲग्रीवाल्यानं, बरोबर आहे ना? ज्ञानोबारायांचा आहे तो. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतोषती. हे आमचे प्रकल्प तुम्ही चोरलेत. विठाला विठाला डार्विनचं म्हणणं आहे जो आला आणि जो गेला तो परत नाही. हे त्याचं वैयक्तिक मत आहे. कुठल्याही पक्षाची डिबेट तुम्ही मोबाईलला टीव्हीला पहा, चॅनलला. एखाद्या पक्षाचा एखादा नेता अपशब्द बोलला आणि विरोधकांनी ते प्रकरण जर उचललं किंवा सत्तेतल्यानी उचललं तर पक्षाचे प्रमुख म्हणत असतात त्या आमदाराचं ते वैयक्तिक पर्सनल मत आहे, त्या मताशी आमचा पक्ष सहमत असेल असं नाही. दुसरं चिंतन, पेपरला लेख, अग्रलेख, स्तंभलेखन प्रासंगिक जर आपण लिहिलं तर खाली टीप असती, लेखकाच्या मताशी संपादक सहमतच असेल असं नाही. शेवटची टीप वाचा, तुम्हाला कळेल. मी पत्रकारिता केली एकेकाळी. खाली टीप असती, एखाद्याने काही कडक स्वभावात एखादा उद्रेक निघणारं वाक्य खर्च केलं आणि ते टायटल छापून आलं तर संपादक कायद्याप्रमाणे ॲक्टप्रमाणे मोकळे असतात. मी या मताशी सहमत असेलच असे नाही. म्हणजे जो बोलला आणि ज्याने ठेवलं ते त्याला कारणीभूत ठरतात. लेख संपादक त्यातनं सुटल्या जातो. तसं डार्विनच्या मताशी मी सहमत नाही. त्याचं असं मत की मेल्यानंतर पुन्हा जन्म नाही, हे त्याचं मत आहे. परंतु आपल्या शंकराचार्याचं असं मत आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम. मला वाटतं एवढा तुकडा अभ्यासाला पुष्कळ झाला. हाच मागोवा, व्यासांचा मागोवा घेतू आणि भाष्यकारा ते वाटपुसतू. या ज्ञानोबारायाच्या ओवीचा भाव मांडताना ज्ञानोबाराय शंकराचार्याची भावना ज्ञानेश्वरीत मांडताना असं लिहितात, उपजेते नासे.
नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आदरणीय श्री नारायण महाराज, ज्याच्या प्रपंचात एक मत आहे तो प्रपंच टिकून आहे. ज्याच्या संघटनेत एक मत आहे ती संघटना टिकून आहे. ज्याच्या सप्ताहाच्या कार्यकर्त्यांचं एक मत आहे तो सप्ताह टिकून आहे. ज्यांच्या दिंडीत कार्यकर्ते एकामेकाला प्रेम देतात ती दिंडी आणि ते सोहळे टिकून आहेत. ज्याच्या घरात मताचं विभाजन झालं त्या घराचं वाटोळं क्षणार्धात झाल्याविना राहत नाही. एक मत विलासराव देशमुखांचा, लोकमत दरडांचा, सकाळ पवारांचा आणि सामना बाळासाहेबांचा. माझ्या फक्त पाठातले पेपर तुम्हाला सांगितले. आणि संघ प्रेरित तरुण भारत, तो वृद्ध कधीच नाही, सदैव तरुण. विठाल विठाल आणि मार्मिक नावाचं प्रकरण एक स्वर्गीय बाळासाहेबांनी त्या काळात काढलं होतं. असो, हे सांगण्याचा हेतू वेगळा आहे तुमच्या समोर मांडण्याचा, की जन्म आणि मृत्यू या प्रकरणाला मानावं लागतं, एकमत असावं लागतं, लोकमताची आवश्यकता नाही. एकमत हिंदू धर्मसभेच्या बैठकीच्या मंचावर नारायण महाराज जर धर्मसभेचे अध्यक्ष असतील तर मी संन्यासी असू नये त्यांच्याच मताच्या बिंदूच्या सभोवताली मंचावर चर्चा करावी. वा, मी अध्यक्ष असेल तर माझं सूत्र पकडून महेंद्र महाराजांनी त्या सभोवताली चिंतन मांडावेत. याला एकमत म्हणतात. सुषमा स्वराज, आडवाणीजी, अटलजी, या कालखंडात आचार्य धर्मेंद्रजी, ऋतुंभराजी, या सगळ्या लोकांचं या धर्म आणि रामकार्यासाठी एकमत होतं. सत्ता हा भाग स्वतंत्र आहे पण रामकार्यासाठी एकमत होतं. उद्धवांचं, कल्याणाचं, गिरधर स्वामीचं, वेणाबाईंचं, समर्थांचं मत एक, निळोबारायांचं, तुकोबारायांचं, राघव चैतन्याचं, बाबाजींचं मत एक, भानुदासाचं, चक्रपाणीचं, नाथरायांचं, गावबा महाराजांचं, दंडोबा स्वामीचं मत एक, यमाई मातेचं, ममताईचं, त्याचबरोबर माणकोजी महाराजांचं प्रपंचात परमार्थात एकमत. एकमत असावं लागतं. ज्ञानोबारायांचं, निवृत्तीनाथ दादांचं एक मत आहे. निवृत्तीनाथ दादाचं, ज्ञानोबारायांचं, जगद्गुरु शंकराचार्याचं एक मत आहे. कशावरनं? हे म्हणाले उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. उभी झाली. आता यालाच कनेक्ट आजचा अभंग आहे श्रीमंत निवृत्तीनाथ दादाचा. आता गुरुचं जे म्हणणं आहे ते शिष्याचं आहे आणि बंधूचं जे म्हणणं आहे ते धाकट्या भावाचं आहे. स्वर द्या. उपजेते मरे मरे ते झुळे, मरे ते झोरे, उपजेते मरे मरे ते झोरे, उपजेते मरे मरे ते झोरे, रजारे एक रूपे, जन्मायर झारे एक रूप, जन्मायर झारे एक रूप, जन्मायर झारे एक रूप. उपजेते मरे मरे ते झुरे, हाला मरे ते झुरे, उपजेते मरे मरे ते झुरे, जन्म एर धारे एक रूप, जन्म एर धारे एक रूप, जन्मायर धारे जन्मायर धारे एक रूप, एक रूप. डार्विनचं मत आहे एकदा गेला की जन्म नाही, संपला. असंच एक मत आहे चार वाक्यांचं आहे. यावत जीवम सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे त्याचं मत आहे, हे त्याचं मत आहे.
या 4 वकाच्या मताशी सुद्धा वारकरी संप्रदाय एकरूप होत नाही. हे भोगवाद्यांचं मत आहे, हे चंगळवाद्यांचं मत आहे, हे ऐश आराम करणाराचं मत आहे, हे कर्ज काढून सुखात जगणाराचं मत आहे. हे आमचं मत नाही. उदाहरणार्थ मी माझ्या मठात, आश्रमात किंवा पूर्वी प्रपंचात असताना लिरीर, हमामा, रेक्सोना किंवा लाईफ बॉय किंवा सगळ्यात जुनी सनलाईट नावाची साबण असायची. पहिली साबण जर संपत आली आणि एवढा तुकडा राहिला तर मी पाण्यात भिजू घालायचो, त्याचा गोळा करायचो, वा सूर्याच्या प्रकाशात ठेवलं की साबण वितळते, त्याचा गोळा होतो. त्याच कंपनीची नवी साबण आणायची आणि जुन्या साबणीचा उरलेला गोळा नव्या साबणीला जोडायचा. हे ऐकून काही तरुणी म्हणतील की त्या हलकट स्वभावाचे महाराज तुम्ही. मी हलकट नाही, मला व्यवहार कळतो. मला त्या काळात प्रपंच कळायचा आणि आत्ताही मला कळतं. आपण विरक्त झाल्यामुळं कीर्तन आहे तोपर्यंत अर्थार्जन आहे आणि अभंगाचाही अर्थ आहे. हे एकदा आपलं बंद झाल्यावर मी म्हणणारे लोक आपल्याला घरी आणून काही देतील काय, त्याचं उत्तर आहे नाही. क्षण आणि कण संचित करतो, त्याचं नाव संत. लक्षात धरा तुम्ही. साबण नवी आणली म्हणून जुनी टाकून द्यायची, हे चंगळवादाचं मत आहे, भोगवाद्यांचं मत आहे, ऐशारामाचं मत आहे, नवीन तरुण पिढीचं मत आहे. आत्ताच्या पोरांचं असं मत आहे, पुरींचं असं मत आहे की बेडशीट गादीवर टाकलंय तर ते उद्या लागेलच. आज झोप झाल्यावर उद्या सकाळी स्वच्छ झटकून कशाला हंतरायचे, उद्या लागेलच. टॉवेल वाळू घालावा ही इच्छा राहिली नाही, उद्या लागेल ना. मग त्याला मी म्हणत असतो, आज पाणी नेलंस उद्या कशाला घेऊन जातोस. मराठी नाही कळत तुम्हाला, काय हरकत आहे, राहू दे आता, उद्या पुन्हा जावंच लागेल तुला. नाही, आज जेवलास उद्या कशाला गिळतोस. हे ऐश आराम करणाराचं मत आहे. या मताशी आपला संप्रदाय आणि आपल्या संप्रदायातले अभ्यासक एकमत होऊ शकत नाही. यांनी मी तुम्ही जुन्या अजून कालखंडात कपड्यांना इस्त्र्या जेव्हा नव्हत्या तेव्हा घड्या घालायच्या, झोपताना उशी खाली ठेवायचं, मान ठेवायची, म्हणजे प्रजासत्ताक दिनाला 15 ऑगस्टला ते कपडे कडक खोयचे अंगात घालायचं होतं. वा, पितळी तांब्यात कोळसा पिटून टाकायचा आणि इस्त्रीसारखं फिरवायचं, किंवा ओल्या कपड्याला हात मारून असं केलं की ते इस्त्रीसारखं दिसायचं. हे असं करणाराला हलकट, भिकारी, दरिद्री असं श्रीमंत मानत असत. साखरेचा चहा घेतो तो श्रीमंत, दुधाचा घेतो तो श्रीमंत. पण या सगळ्या भाडव्यांना कोरोना काळात गुळाचा आणि बिना दुधाचा घ्यावा लागला. कोरा करा. का, कोरोना आहे ना. कोरोना आहे, नाही कळलं तुम्हाला. श्रीमंत झाले, लंडनला गेले, फ्रान्सला गेले, मुंबईला गेले, पुण्याला IT क्षेत्रात घरं घेतले. पण त्या कालखंडात आई, बाप आणि गाव आठवलं की नाही. अरे माना हलवा ना जरा. नाही होय काय, गाव आठवलं की नाही. आठवलं. माती आणि आई श्रेष्ठ असते. विठाल उपजे ते नासे ज्ञानोबा आहे. निवृत्तीनाथ दादा. उपजे ते मरे आणि मरे ते झुरे. जे आलेत ते मरणारच आहेत. स्वानंद सुखनिवासी परभणीकर गुरुजींच्या तत्वज्ञानाचा आविष्कार, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचे कृपांकित शांताराम गुरुजींच्या अभंग निरूपणावर आहे. आणि त्या मालिका गुरुवर्य घुलेबाबांनी त्या काळात प्रसिद्ध केल्या. त्यात काही प्रश्न उत्तरे अशी आहे, जो खाटल्यावर आला तो ताटल्यावर जाणारच. याचा अर्थ असा आहे, तुमचा माझा बारसा सोहळा झालाय तर आता शेवटचाही सोहळा होणारच आहे. तरी काही लोक तुळशी घालत नाहीत, गंध लावत नाहीत. आणि अशाचा मृत्यू पाहायचा योग मला कधी कधी चुकवून येतो. आ करून पडलीला, त्याच्या घरचे रडतात, आ केलंय त्यांनी, तोंडात तुळशी टाका. मी जवळ असतो, नका टाकू तुळशी, वेड्या बाबळीचा पाला टाका, काँग्रेस गवत टाका, तुळशीचं त्याचं वावडं होतं, त्याला गंध लावू नका, ऑइल पेंट लावा त्याला.
त्याला चंदनाच्या लाकडा जाळू नका, त्याला गाडीचे टायर पहा, त्याच्यात पेट्रोल वाता आणि द्या भडका करून. ज्याला आवडत नाही त्याचे संस्कार कशाला करायचे? विठ्ठल विठ्ठल मधो कॉल करू नका त्यांना तुम्ही, ते काय तिकडे कॉल यायले तुमचे. असो श्रोते हो, ही आमची मधून अजून मजा असती, ॲड असती, त्या विना करमत नाही. जसं ते टी व्हीला येतात की नाही, आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय, तशी मधून अजून ही ॲड टाकायची, म्हणजे बाकीचे कंटाळत नाहीत. नाही तर लोकांना कीर्तन हल्ली रसज्ञ अभ्यासाचं स्टडी करणारं कीर्तन ऐकणारा वर्गच कमी झाला. विठ्ठल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घालो सावधान आयुष्य घालो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घालो सावधान आयुष्य घालो पथावर रस्त्यावर बोर्ड असतात, गाडीला ब्रेक लावा, प्लीज हॉर्न असतात की नाही. पोलीस नाक्यावरती उभे आहेत, CCTV कॅमेरे चालू आहेत, सिग्नल पडलेला आहे, बेल्ट लावा, सूचना आहेत की नाही कायद्याच्या. लाल दिवा काय, लाल दिवा ओलांडला तर तिकडून येणारी गाडी गाडीवर धडकू शकते आणि मृत्यू आपला होऊ शकतो. लग्नात सुद्धा आता सावधान समयो हा त्याच्या विवाह पॉइंटला लाल सिग्नल आहे. कोणता सिग्नल आहे? लाल सिग्नल आहे. काही लाल देतात, काही ग्रीन देतात, हा ज्याचा त्याचा विषय आहे. तसंच संत हे जीवन जगणाऱ्या जीवाला क्षणोक्षणाला दिवा दाखवतात लाल, त्याला म्हणायचं धोक्याची घंटा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तरी लोक मिळालेल्या देहाचं सार्थकीकरण करत नाहीत, तो वाया घालवतात. देवी दिला देह भजना गोमटा म्हणजे उत्तम देखणा. तरी लोक परमार्थात वेळ वाया न दवडता 52 पाणी गुरुचरित्राचं पारायण करतात, सोकट्या खेळतात, कोजागिरी पौर्णिमेला भजन करायच्या ऐवजी डाव खेळतात, कुणी मेल्यावर भजनाच्या ऐवजी रात्रभर जागत बसतात. कोकणात परवा एक गाव मी पाहिलंय, सकाळी कीर्तन आहे, बोर्ड लावलेत, कविता लिहिल्या, तुझ्या विना आई करमत नाही, आणि रात्री फोटो समोर डाव चाललाय. हे डोळ्यांनी पाहायला मिळतं आम्हाला. प्रवासात फिरण्यात अनेक विध नमुने येतात. त्या सगळ्या नमुन्याचा संग्रह केला तर 5 विद्यापीठात 5-5 प्रबंध लिहिता येतील. विठ्ठल हे पक्क झालं. उपजे ते मरे, उपजलं ते मरणारच आहे, हे पक्क ठरलं. पण निवृत्तीनाथ दादा उत्तरार्धात तुम्ही प्रॉब्लेम असा करून ठेवलाय, मरे ते झुरे. मेल्यावर कसं काय झुरायचं? झुरण्याबद्दल 2 दृष्टांत सांगतो तुम्हाला बरं का, ऐकताय ना. झुरणं या शब्दाबद्दल 2 दृष्टांत देतो. पहिला दृष्टांत आहे, एकाच्या घरी भागवत कथा झाली आणि मला चहा पाण्याला घेऊन गेल्यावर त्याची आई आजारी पडून तिला एवढं इन्फेक्शन झालं होतं प्रत्येक पॉइंटला की पल्स पू निघत होता, कीटक झाले होते, ब्लडिंग होत होतं, जखमा झाल्या होत्या, लिक्विड टाकावं लागायचं, पावडर लावायची, मलमपट्टी करायची, हवेची पाण्याची गादी होती, तरीसुद्धा त्या आरोग्याला सहन होत नव्हतं. त्याला मी म्हणालं, बाबा आईला किती दिवस झाले जमिनीवरती पडून? तो म्हणला, महाराज गेल्या 13 वर्षापासून आई माझी झुरते आहे, पण देव तिला घेऊन जात नाही. दृष्टांत कळला तुम्हाला? आईबद्दल प्रेमच आहे, परंतु तिला जो होतोय त्रास तो मला देखवत नाही. आई माझी झुरते, देवाने तिला घेऊन जावं. झुरणं म्हणजे वेदना सहन करणं, कष्टप्रद जीवन जगणं, त्रास सहन करणं. ऐका ना जरा, ऐकणारे ऐका, त्याचं नाव झुरणं. एक भाव.
आणि दुसरा भाव असा आहे, आता हसण्याचा भाव आहे हा, झुरण प्रकरण. एक कॉलेजचा पोरगा चांगला मिथून कट मारून जर्किंग पॅन्ट घालून ग्राउंडवरती बुलेट गाडी घेऊन कट मारत चालायचा, ब्रँड टायर टाकलेले कंपनीचे. खर्च आहे का? खर्च असला विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनी बुलेट घेतली. सवारी करताना 2च गाड्या प्रभावी आहेत. आता माझ्याकडेही फॉर्च्युनर आहे, परंतु आंबेसिटरची जी शान होती ती गाडीच अफलातून. कॅबिनेटला, न्यायमंत्र्याला, आंध्रात आजही त्या गाड्या दिल्लीला असायच्या. RTOला, कलेक्टरला, CO ला असायच्या गाड्या. अँबेसिटर जबरदस्त गाडी, तिची पत्रापण भूमिकाही मजबूत असायची. अँबेसिटर 4 व्हीलर आणि 2 व्हीलरमध्ये बुलेट, या 2 गाड्या जबरदस्त. मला अजूनही कधी कधी मूड आला तर मी 1-2-4 किलोमीटर बुलेटवर चक्कर अजूनही मारतो. पण आता का मारत नाही? पडली अंगावर तू उचलण्याची ताकद माझ्यात नाही. हे पण कळत नाही तुम्हाला, कारण तिचं वेट खूप आहे, जाड खूप आहे. ती नवीन ज्या बुलेट निघाल्यात त्या जरा कन्वर्ट होऊन आल्यात, सुधारित आल्यात. ऐकताय ना? त्याचं CC, इंजिन, ताकद, सायलेन्सर, हॉर्न, एक्सलेटर, साईड ग्लास सगळं वेगळं वेगळं आलंय. जुन्या गाड्या मजबूत असायच्या. आता त्या बुलेटला पितळी मूठ आहेत, अशा 2 मूठच म्हणतात त्याला पकडण्याची. त्याला पितळी, त्याला पुन्हा लाईट इंडिकेटर सारख्या विमानासारख्या चमकतात. चक 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 सगळ्या डिजिटल सगळं निघालंय. आणि त्या बुलेटच्या शेवटच्या टायरला मागलच्या कचरा